लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा 18 डिसेंबरचा प्रोमो खरोखरच अंगावर शहारे आणणारा आहे. समोर आलेल्या धक्कादायक सत्याने संपूर्ण वातावरणच बदलून गेले आहे. मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की एका अशा सत्याचा उलगडा होतो ज्यामुळे उपस्थित सर्वजण हादरून जातात. लग्नाचा आनंद क्षणात विरतो आणि आनंदाने नटलेले पाहुणे काढता पाय घेतात. पार्थ या घटनेने पूर्णपणे कोलमडून गेला आहे. तो अत्यंत उद्वेगाने आपल्या वडिलांना, विक्रमला म्हणतो, "बाबा, आपण नेहमी म्हणतो की लग्नानंतर होईलच प्रेम, पण आज मला जाणीव झालीये की अशा परिस्थितीत लग्नानंतर होईलच प्रेम म्हणणं हा सुद्धा एक गुन्हाच आहे." विक्रम त्याला सावरण्याचा प्रयत्न करतात, पण पार्थचा राग अनावर होतो. तो पुढे म्हणतो, "गुन्हेगाराला शिक्षा व्हायलाच हवी ना बाबा, पण मला हेच उमजत नाहीये की मी काव्याचा गुन्हेगार आहे की काव्या माझी गुन्हेगार आहे." पार्थचे हे बोचणारे शब्द ऐकून काव्याला प्रचंड मानसिक त्रास होतो आणि ती पूर्णपणे खचून जाते. या सगळ्या गोंधळात स्टेजवर उपस्थित असलेली नंदिनी तिचे नेहमीचे ब्रीदवाक्य पुन्हा उच्चारते. 2 प्रेम करणाऱ्या जीवांनी एकत्र यायलाच हवं. तिथे जीवा, काव्या, मानिनी आणि विक्रम सर्वजण सुन्न होऊन उभे असतात. त्याचवेळी नंदिनी एक असा निर्णय घेते जो कोणाच्याही कल्पनेपलीकडचा असतो. ती काव्याचा हात धरते आणि तो जीवाच्या हातात सोपवते. नंदिनी जाहीर करते, "आजपासून या हातात काव्याचा हात असेल." हे ऐकताच जीवा आणि काव्या यांचा पायाखालची जमीनच सरकते. घरातील प्रत्येक सदस्याला हा जबरदस्त धक्का बसतो. आता या निर्णयामुळे नात्यांची कोणती नवी समीकरणं जुळणार हे पाहणं रंजक ठरेल. पुढील भागाच्या अधिक अपडेट्ससाठी पाहत रहा लग्नानंतर होईलच प्रेम. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.